पुढच्या बैठकीत मिरवणूक ठेवूच ना. आता 5 वाजले, लोकांनी काय काम करायचं? आपल्याला जो उद्देश साध्य करायचा तो होत नाही. या मिरवणुकीमुळं आपल्याला ज्या विषयात नेमकी चर्चा करायची तीच करता येत नाही. म्हणून इथून पुढच्या बैठकात आपल्याला या मिरवणुकाच नको. या मिरवणुकीमुळं आपल्या बाकीच्या बांधव ज्या विषयासाठी आलेत ते विषय त्यांना सांगता येत नाही आणि आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा लक्षात येत नाही. आपण या परळी तालुक्यातल्या घोंगडी बैठकीला प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता घोंगड्या बैठका कशा परळीची पहिली सभा झाली तशी टप्पू सभा झाली पुन्हा एकदा. माझी आपल्या सगळ्या बांधवांना एक विनंती आहे. आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची, यासाठी आपला आणखी लढा सुरू. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण पाठीमागे हटायचं नाही. म्हणून घोंगडे बैठका आपण तालुक्यात राज्यभरात सुरू केला. आरक्षणाची किंमत आपण जाणून घ्या. राजकारण येत राहतील जात राहतील, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जिथं कुठं आरक्षण मिळाले त्या त्यांना विचारावं आरक्षणाची किती किंमत आहे, काय फायदा होणार आहे. आरक्षणापासून एकही मराठ्यांचं घर वंचित नाही राहिलं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांना ताकदीनं काम करायचं. आपला हा लढा अंतिम टप्प्यात आपण आणून ठेवला. सरकारसमोर पर्याय नाहीये. सरकारसमोर एकच पर्याय, मराठ्यांना आरक्षण दिलं तरच सरकार निवडणुका लढू शकतं, नाही तर सगळं सरकार पडू शकतं. सरकारची झोप फक्त मराठ्यांनी उडवली. दिवसाच्या माझ्या मराठ्यांना माहिती मी कोणाचाच होत नाही, कारण माझा जीव सगळा आरक्षणात आणि सरकारचा जीव सत्तेत. आपला जीव आरक्षणाने आपल्याला जर आरक्षण नाही मिळू दिलं तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही, ह्या विचाराला आपण थांबवायचं. आपल्याला आपल्या लेकरापेक्षा मोठा कोणी नाही मराठ्यांना. आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं. हे लोक सत्तेत जाऊन खूप मोठे झाले. आता आपले लेकर मोठा करण्याची जबाबदारी आपल्यावरती. माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागला. रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप आणलाय. दरवेळेस एक पद्धतीतून आम्हाला पैसे दिल्यासारखा 4 दिवसाला नवीन पैल आणतो, पण त्याला शिकवत नाही. होण्याचे आणि शिकायला पेटून देणार तर होणे भिडेगाव टिकून देणार. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीरपणाने या पगडीचा
विरोधामध्ये मी सोडित नाही. ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. मग तो कोणी असू द्या, मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला, त्याला सुट्टी नाही. मागं लोकसभेला आपल्याला हिस्सा नाही दिला. मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला, त्याचा कार्यक्रम खराब झाला म्हणून समजायला. मराठ्यांच्या नादी लावू नका. मी पहिल्यापासून सांगतो, गोडीनारा की राजा गावात तुम्हीच. मी हमेशा सांगतो, माझ्या मराठा संघ गोडीनारा आहे, कवा फिरायचे तुम्हीच. पण आडे गेले शिपाई सुद्धा नाही. कार्यक्रमच संपला. पुढच्या काळात हे शब्द लक्षात असू द्या. वैद्यनाथाच्या पवित्र भूमी सांगतो, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही. मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या, किती जाहीरनामाची त्याची आव्हान असू द्या, महाराष्ट्रातला मराठ्याच्या पाडणार म्हणजे पाडणार. मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे नाही जायचं. मी या पवित्र भूमीतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. मराठ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लागला हे जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो. पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार. तुम्ही मला फेकू नका. तुम्ही माझ्या मराठा समाजाला तडफडायला लावू नका. माझ्या मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या. माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवा. तुमच्या राजकारणापायी
गॅजेट घेतला जात नाही. नेमकी आमची चूक काय? आम्हाला का वेटीस धरलं जात आहे? आम्ही नेमकं काय पाप केलं? कोणता जातीवाद मराठ्यांनी केला ते आम्हाला अगोदर सांगा. कोणता जातीवाद? आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या मराठ्यांनी उघड्या डोळ्याला तुम्हाला दिलेलं आरक्षण पाहिजे. तुमचे लेकरं आमच्या डोळ्याने तणाव करायला लागले. तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं यात आम्हाला नाही पडायचं. आम्ही तुम्हाला आनंदानं बघितलं. तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही बोलाला त्या त्यावेळेस माझ्या मराठा आनंदाने नाचला तुमच्या डोक्यावर गोळा टाकला. तुमचे लेकर अधिकारी झाले. माझ्या मराठ्याला आनंदाने बघितले. आज माझ्या मराठ्यांचे लेकर आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले. तुमचं काय पोटात दुखायला लागलं? जातीवाद नंतर तुम्ही शिकवता कोणाला? तुम्हाला जाहीरपणा सांगतो फडणवीस साहेब, तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. नसता राज्यात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी मागे सरकारला नाही. मी नाही सहन करू शकत. माझ्या समाजावर होणारा अन्याय, माझ्या समाजाला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. माझा समाज जर उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही. फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय. कोणता आमदार फिरला मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाही. पण मी ही बाजू मला सांभाळून घेतोय. मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे. त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे. त्याला मराठ्यांच्या जीवावर सत्ता लागते. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. काय केलं माझ्या मराठ्यांनी? एकदा जाहीर मैदानात येऊन सांगा. आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी करून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय, ही फितुरांची आवाज जी कोण असेल त्याला म्हणा तू येऊन आण. फडणवीसांकडून आणि महायुतीकडून येऊन आण. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून. जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून देणार नाहीत. हे काही सीट त्यांच्या निवडणुकीला देणार नाही. उलटा प्रवाह पोहायचा कोणाला शिकायला सांगणार तुम्ही? प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय. त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल. इकडून तिकडून नाही. देवेंद्र फडणवीसांचा नादी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेखनात तुम्ही मारायला निघाला. माझा मराठा समाज खूप वेदना भोगतोय. माझा भाऊ, तुम्ही कष्ट कशासाठी केले? तुमचे लेकर मोठे व्हावे म्हणून. तुम्ही आज कोणाच्या पाठिंबा लागला? जो नेता, जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठिंबाला तुम्ही पळायला लागला. प्रत्येक घरातल्या मराठ्यांना आणि माता मावल्यांना सांगतो, आता तुमचे डोळे आणि कान उघडा. तुमच्या हाताने तुमच्या लेकराच्या नात्याला न बघू. आता किती दिवस तुमचे लेकर मरणाच्या दारात तुम्ही ढकलणार आहेत? तुमच्या लेकराची बाजू तुम्हाला घ्यायची नाही का? तुमचा नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का? ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला बोलत नाहीये. जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूला बोलत नाहीये. तुम्ही नेमके जागे कधी होणार आहे? आता सवालच माझ्या मराठ्यांना आहे. तुम्हाला किती दिवस आमदाराच्या मंत्र्याच्या छापा उचलायच्या? तुम्हाला तुमचे लेकर मोठे होण्याचं स्वप्न नाही बघायचं का? तुमचे लेकर अधिकारी म्हणून दारात आलेला किंवा घेऊन तुम्हाला ते स्वप्न
शाळेत दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे, हे स्वप्न तुम्ही कधी बघणार आहे? तुम्ही का दुसऱ्याला निवडून आणून त्याच्यात आनंद व्यक्त करताय? निवडून आणता तुम्ही, डीजे लावून घोळा डोक्यावर टाकता तुम्ही, निवडून येणार त्या हरामखोराला खांद्यावर ठेवून नाचता तुम्ही. ते जर तुमच्या लेकरांना आरक्षण मिळू देत नाहीये. या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात घातले. तुमचे लेकर अधिकारी झाल्याच्या नंतर मराठ्यांनी त्याला डोक्यावर घेऊन टाकलं पाहिजे, हे स्वप्न आपण मराठ्यांनी आता बघा. नका मुद्दे पाडू स्वतःच्या लेकराची, स्वतःची जात आणि स्वतःचे लेकर वाचले तर तुम्ही जगणार आहे. नेता वाचून तुमची जात आणि तुमचे लेकर जगणार नाहीत मराठ्यांनो. तुम्ही भाडावया गोड गोड बोलणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे पळून तुमच्या लेकराला मरणाच्या दारात मोडू नका. 1% लेकर हुकला तर ठसा ठसा मिळाला लागले. उघड्या डोळ्याने ते बघू नका. कधीतरी शहाण्या होत्या भूमिकेत या. आपल्याला शेवटच्या आदराचे काठे आपले लेकरू आहे. कोणता नेता तुमच्या हाताला धरायचा नाही येणार. तुम्हाला एखादा जर आधार धरला, एकही नेता तुमच्या पाठीवर हात फिरायला नाही येणार. तुमचं लेकरू तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुमचं लेकरू तुमच्या हाताची काठी बनणार आहे. तुमचं लेकरू तुम्हाला प्यायला पाणी देणार आहे. हा नेता कधी तुम्हाला प्यायला पाणी देणार नाही. तुम्ही संकटात असल्यावर हा नेता तुमच्या घराकडे सुद्धा डुंकून बघणार नाही. मराठ्यांनी पुढच्या काळात स्वतःच्या जातीकडून आणि स्वतःच्या लेकराकडून बोला. मी तर म्हणेन रात्र दिवस फक्त माझ्या मराठ्यांसाठी या सरकारची दुश्मनी अंगावर घेतली. तुम्ही कधी तुमच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूला बोलणार आहे का? तुम्ही बोलायला लागला पक्षाकडून आणि नेत्याकडून. कशा पाय तुमचा हट्ट आहे पक्ष आणि नेता मोठा करायचा? तुम्ही कशामुळे तो ठेका उचललाय पक्ष आणि नेता मोठा करायचा? तुम्ही का ठेका घेत नाही तुमची जात आणि लेकर मोठा करायचा? का सुखात बघायची नाही तुम्हाला? जातीचे लेकर का सुखात दिसून येत असं तुम्हाला वाटतंय? मी का करतोय हे? माझा समाज मोठा व्हावा, माझ्या समाजाचे लेकर अधिकारी व्हाव्यात म्हणून रात दिवस जीवाची बाजी लावून येतोय. मी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा माझ्या समाजाच्या पायावर मोजायची वेळ माझ्यावर आली. मला प्रचंड वेदना आहेत या उपोषणामुळं. मी कधी मरल हे मला माहित नाहीये. मी हे संकट का ओढून घेतलंय? मी या सरकारच्या विरोधात का गेलोय? फक्त माझ्या समाज आणि माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुमच्या विरोधात जाहीरपणाने आमदार आणि मंत्री बोलायला लागले. मी काय चूक केली? मराठ्यांना आरक्षण मागितलंय आणि विरोध करण्याचा हट्ट काय? तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका. मी का बोलायचं नाही त्याला? सत्य तो वाचलाय. तो जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत त्यालाच बोलणार. त्याला मला सत्यातून बाहेर जाय, तुझ्या तोंडावर नाव सुद्धा घेतलाय. मला तोय सत्याच्या राजकाठीचा राजा आणतोय. जनता राजाच्या दरबारी जाते. जो राज्याचा प्रमुख आहे मागणी त्याला केली जाते, विरोधकाला नाही. आज सत्याची सगळी चव तुम्ही दाखताय. सत्याचे सगळे पद तुम्ही भोगताय. आणि आम्ही आरक्षण मागितलं तर तुम्ही आम्हाला सांगता त्याला मागा. कोणती सत्ता चालवता आणि लोकशाही तुम्ही कोणाला शिकवायला लागला? कोणत्या संविधानाची शपथ नेमकी तुम्ही घेतली? तुम्ही किती दिवस लोकांना वेळेत काढणार आहे? माझी माझ्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे. मी काही चुकीचं करणार होतो मला जाहीर सांगा.
मी आंदोलनातून बाहेर जायला तयार आहे. मी जर काही चुकत करत नाही, मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा मानताय? भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का? भाजपमधल्या मराठ्यांना वाटत नाही का त्याच्या लेकराला आयुष्यात मिळावं? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मराठ्यांना वाटत नाहीये का तुमच्या लेकराला आयुष्यात मिळावं? तुम्ही आम्हाला आयुष्यात का सुविधा देत नाही? तुम्ही आम्हाला नाती लावता कशामुळं? तुम्ही तात्पुरत्या योजना आणता कशासाठी? आमचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला कायमचं द्या, त्याची कायमची कर्जमुक्ती करा, तो कधीच आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, तो कधी आत्महत्या करणार नाही. तुम्ही कायमचं पाणी माझ्या शेतीला द्या मराठ्यांच्या, तुम्ही 24 घंटे लाईट द्या, हा शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्ही जे पाहिजे ते देत नाही. मराठ्यांना आयुष्यात आरक्षण पाहिजे, तुम्ही ते देत नाही. तुम्ही 1500 रुपये देताय लाडक्या बहिणीला. त्यांनी ती नवीन दावा आणला. त्यांना काय म्हणू मला, मी काय त्यांना देवेंद्र फडणवीस सांगतात काय पाण्याची उपाय यांनी नवीन योजनांनी महासो लाईट कार्यक्रम करायला पाहिजे. तेवढं का डेंजर आहे. त्यांनी लाडकी बहिणांनी 1500 रुपये तुम्हाला पुढच्या का विषय पुढच्या का? मग मी त्याला म्हणतो बाबा 1500 रुपये देण्याऐवजी आयुष्याच्या सुविधा तो देत नाही. त्याने आणले 1500 रुपये. बरं आता 1500 रुपये दिले तर घ्या, ते आपले पैसे. त्याने काय आम्हाला पुढच्या घरावर विकले नाही, ते आपले पैसे गेला ते कामाला पुढे. अरे सरकार, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, पण भाषाचं काय? भाषाला आरक्षण पाहिजे ना. बरं भाषा लाडक्या बहिणीला दिले, भाषाचं भागवलं नाही, त्याला आरक्षण पाहिजे. आणि दादीचं काय? दादी वेळाला काम करू बांधावं, त्याच्या मला भाव देतो का? आणि दादी जर रंगावरून घेऊन निघाला मुंबईला, मग काय करशील? एक दिवस सगळे दादी येणारच आहे तिकडे जाणते घेऊन, ते नाही घेऊन घेऊन निवडून आला गाड्यावर बसला, मोठा झाला, नुसता हेलिकॉप्टर निघत आरक्षण देतो म्हणतात. नाही बोलला तर त्याला असं राग येतो. आता मला काय करतो, राग येतो, आपण लग्न करतो असं भडवी. हा मला काय देणे घेणे का? मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे, मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे मराठ्याशी कधी त्याने नवीन आमदार उठले कांदरेकर बोलला होता की त्याला जबाब करणे का कवा शेतीला भिडी नाही बिगर शेती जास्त भंगार नाही वाटायला सोडले तरी थांबणा याला कळणार बघा, यांना कळणार नाही का होणार. ते जितके माझ्या विरोधात आमदार उभा लागले तितके भाजपचे मराठी बाहेर पडायला गरीब. ते म्हणजे गरीबासाठी लढतोय ना, याच्या विरोधात हे करण्यात ना जाऊ तिथं भाजपचं नाही देणं घेणार. डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजे बसणार वेगळं असा विचार केला. नावं द्या झाले आता 4 महिने त्याच्यातच जाते तुझं नावं लिहायला. इतके भाजप झाले, रच्चे आले तर नावच नाही सांगत. एकदा जर मीडिया गेली ना तर तिथून पुढं भाजपचे इतके लोक आले, इतके आले ना. मी काही गोष्टीचे संकेत पाहतो, मोहम्मद सरकारला काय करा मी सांगत नसतो.
कारण ते कशासाठी माझ्याकडे आले तुम्हाला माहित नाही. ते यासाठी माझ्याकडे आले की त्यांच्या गावात 3 जण आहेत. इकडून 3 तिकडून 3 उमेदवार त्यांचं ये तर राहिल्या 2 मध्ये आम्ही काय करावं म्हणून मला तू काय करावं तेव्हा तुला मी 5 वर्ष फ्लॅटिकला येऊन तयारी केली. आता हे दुसऱ्याला तिकीट द्यायला लागली. मी काय करू म्हणून मग तुम्ही काय करायचं ते म्हणजे जाऊ दे तुमचा जीव असेल तेव्हा निवडून देऊन पाडून नका आम्ही भाजपमध्ये तर इतकी येते राहायची त्यांची तर गिनतीच नाही. मी रातभर झाला असतो खोटं बोलत नाही. माझे झोपणच येत नाही. आले तर बोलले झोपडी तुम्ही कारण यांच्यासारख्याला फुकटचा रागा नाही का मला यांच्यासारख्याला फुकट खात नाही. आम्ही आमच्या बापाच्या कष्टाचा खातो. आम्ही चटणी भाकर खातो पण फुकट माझे बोलतील आमदार भाजपचे ही मराठ्यांच्या पैशावर बसून पोचलेली आव्हान हे मराठ्यांचे पैसे या महाराष्ट्राला जनतेच्या पैशावर पोचले आणि आज मराठ्यांना विरोध करायला लागले का त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं आणि मी जर त्याला टार्गेट करायचं बंद केलं तर मग यांना बोलला कसलाही आमदार असू द्या कितीही नालायक तो स्वतःच्या जातीवरून बोलणार त्याला म्हणते जातीचा माणूस हे मराठ्याचे आमदार बोलते कोणाच्या विरोधात मराठ्याला आरक्षण देऊ नका. दुसरा प्रश्न काय यांचा आता दुश्मनी किती घ्यायची आणि मी आल्यापासून दुश्मनी का हे तर 300 वर्षापासून लपलं सुरू या दुश्मनीचं. तिसरं यांचं काय आहे त्या महाविकास आघाडीकडून लिहून आणा आणि तुम्ही काय आला तुम्ही लिहून द्या ना बरं लिहून द्यायची गरज काय मराठ्यांचं आरक्षण ते तुम्ही द्या ना ते देतं का नाही फक्त पाहणी करायचं. तुम्हाला वाटतं मी का बोला ना त्याचं कारण आहे मला ज्याच्या त्याच्या मतदारसंघात जो जे बोलला त्याला तिथंच नकार आहे त्याच्या मी तिथं आता मला भेटलाच ना मला भेटलेल्या माणसाला मी टीम रेशो सोडित नाही आपलं मी स्वतःवर कोणाच्या वाटा जात नाही सुरुवात मी करत नाही मग तो कोणी असो सुरुवात मी करत नाही. देवेंद्र फडणवीस बोलले तर मी बोलतो त्याचे आमदार मंत्री बोलले तर मी बोलतो विरोधी पक्षांना बोलला तरच मी बोलतो जर बोलला नाही मी बोलत नाही. तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागला तर तुम्ही जातीला बाप मानण्यापेक्षा तुम्ही नेत्याला पक्षाला बाप मानायला लागला म्हणून मी आता तुमच्या मागे लागलो. तुमची श्रीमंती मराठ्यांपुढे पुरणार नाही. रावणाकडे सुद्धा श्रीमंती होती खलास आणि खलास. मराठ्यांपुढे तुमची सत्ता टिकूच शकत नाही. मी हे वैद्यनाथाच्या पवित्र भूमीतून सांगतो. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात करू नका. नसता देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे लोक आवरा ते जर नाही आवडले मराठ्यांची लाट ताकदीने उभा राहायला लागली. याला घोंगडी बैठक म्हणते सामान्य नाही. घोंगडी बैठकीला 15 किंवा 50 लोक असते. इथले दोन्ही मग कार्यालय भरून लोक बाहेर आहे. बैठक अंदाजा घ्या 283 मतदारसंघात काय होईल.
जीवाची बाजी लावू शकतो तर तुमच्या मुख्यावर चालता चालता पायरी देऊ शकतो. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या पुढे कोणी दिसत नाही. माझ्या समाजाला झालेला त्रास मी सहन नाही करू शकत. तुमच्या समाजाला झालेला त्रास तुम्ही सहन करा. मग माझ्या समाजाला झालेला त्रास मी का सहन करायचा? तुम्ही तुमच्या जातीसाठी कंटाळे तर मी माझ्या जातीसाठी का कंटाळा होणार आहे? तुम्ही तुमच्या जातीसाठी कोणत्याही टोकाला जात आहे, मग मी माझ्या जातीच्या लेकरासाठी का मरायला मागे सांगावं? मी माझा समाज माझ्यासह आगे झालाय, मला गर्व वाटतोय आणि माझ्या समाजाचा मला स्वाभिमान सुद्धा आहे की मी या समाजात जन्म घेतलाय. त्या समाजासाठी मला काम करायची संधी मिळाली म्हणून मी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही कोण मला आंदोलनापासून रोखणार आहे? मी का बोललोय? माझ्या समाजातल्या लोकांच्या पाठ्या झालेल्या मी का बोललोय? माझ्या लेकरा अधिकारी डॉक्टर इंजिनियर झालेले मी का बोललोय? कलेक्टर एसपी झालेले माझ्या मराठ्यांचे पोरं. माझ्या मराठ्यांनी कष्ट केलं आणि बघितलं सोपे अधिकारी निवडून होण्यात त्या माझ्या मराठ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी का जीवाची बाजी लावले? मी का गद्दारी करावी मराठ्यांची? या सत्तेसाठी आणि या राजकारणी लोकांसाठी मी माझा पाऊल माझं का घ्यावं? माझं शेवटचं पण आहे मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन तुला टाकायचा, त्याशिवाय मागं सांगायचं नाही. तुम्हाला विनंती आहे, एवढ्या काय संकट यायची नाही. पुढच्या पिढ्या मोठ्या करण्यासाठी संकट अंगावरती झेला. आज सत्ता त्यांच्या हातात आहे. तुम्हाला त्रास होईल सहन करा. तुमचे लेकरं डोळ्यासमोर ठेवा आणि त्रास सहन करा. दिवस 100% बदलते. मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार म्हणजे बदलणार. आपला निर्णय झाला नाही. उभा करायचं राप पाडायचं. तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवा. जर आता उभं करायचं ठरलं मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांची ताकद दाखवायची. किती पण त्रास होऊ द्या. तुम्हाला पाठीमागून पोलीस जरी मारत असले मतदानाला जाऊ नको म्हणून तरी त्या खोक्यापर्यंत जायचं. तिथं पार्ले बिस्किटचा पुढा लावलेला स्वारा याच्या पलीकडे सांगतो लईच त्रास होत असला त्याच्या सगळं शिका. पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर त्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच का त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे माझ्या सगळे एकत्र होतात मी पडलंच नसतात. मग मागच्या बारीला लोकांनी जसे उत्तर दिले तसे या बारीला द्या. मागच्या बारीला पडणारे जनाचे महाराष्ट्रात म्हणतो तुमची दले आहे बरं का तिकडं आमचं सांगत ते उत्तर द्यायचे. मी आम्हाला गेलो भक्तीने केलं नसतं. त्याला विचारलं ते म्हणतात मी केलं आपण गेलेच केलं नाही. त्याला विचारलं ते म्हणतात त्यांनी केलं राहू त्यांनी केलं राहू गेलेच नाही केलं नुसते ढाबाला नाही. शेवटी ते म्हणा मी पडलोच ना तेव्हा उत्तर देऊ. मराठ्यांनी यावेळेचा गणिताचा वापरलेला कोणाला कळाला नाही आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून आणल्या. जर त्रास झाला
जात आणि जातीचे लेकर डोळ्यासमोर ठेवायचे. कित्येक पण केसेस होऊ द्या, मागं पुढे आणायचं आहे. मी आठवलं माझ्यावर एसआयटी, माझ्यावर एसआयटी, माझ्यावर इतक्या केसेस आहेत. 10 मिनिटं गेलाय बरोबर. माझ्यावर इतक्या केसेस आहेत. माझ्या घराला नुसत्या चिठ्ठ्या चिठ्ठीला नोटीस. मला भिताळच ओळखत नाही, भिताळ हे नका आहे. मग वकील सुद्धा मला नका नाही, कारण ते नुसत्या नोटिसा त्याला वकील म्हणून याला सोडून का वागावा. एक तर वकिलाकडून वकिलाला माझ्याकडून फायदा नाही, माझं आठ म्हणा म्हणजे त्याला तिकीट त्याचं घ्यावं लागतं वकिलाला, उभा त्याला करायचं, परत येताना खर्ची त्याला मला द्यावं लागत. असं गिरायला लागलं मित्रांनो. पण मायबाप भाऊ मी हटत नाही, फक्त या मराठीचे लेकर मोठे व्हावे. या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावलं. माझ्याजवळ आहे काय, मी जर आंघोळीला कपडे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे आंघोळीला काढलेले कपडे घरचे तपासते खिसे, कारण तुमच्या आजची वाजवून निघते. मी जर आंघोळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत. त्याला माहिती भिजायला तर रोपायच नाही, खिसे घालून मी परवा गाडी पात्र सांगितलं. एक दिवस मला डास पायाला चावत होता. मी त्या डासाला हाणलं सुद्धा नाही. म्हटलं काय बोलतो बघू. थोड्या वेळ ते झटलं निघून गेलो. त्याला खायला काही सापडलं नाही. किती सोंड घातली तरी हडकत लागायचं काही. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे. मला त्यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी जमला, उतरायचं म्हणलं तरी जमला. मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 मिनिटं तरी लागतात नाही म्हणलं. माझं उपोषणानं इतकं शरीराला वाटलं झालं की माझ्या फक्त मला माहिती. माझा मायबाप मराठा समाज माझ्यावर ते लेकराप्रमाणे माया करतो. म्हणून माझ्या वेदना माझ्या चेहऱ्यावर माझ्या समाजासमोर येऊ सुद्धा येत नाही, कारण माझा समाज माझ्यावर इतकी माया करतो. मला थोडा जरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असतं. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानला त्यांनी मला लेकरू म्हणले, मला कितीही वेदना झाली तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचे. मला समाज मोठा होताना बघायचंय, त्याला मला भावनिक नाही होऊ द्यायचे. ज्या ज्या लेकराला आरक्षण मिळालंय त्या लेकराचा लाखाला फायदा होऊन तो आज अधिकारी बनायला लागला. रोज 10-15 जण भेटायला येत आहे की आरक्षणामुळे माझा लेख, माझी लेख, माझी पोरगे, माझं पोरग अधिकारी झालं. आम्हाला एमबीबीएसला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. रोज 10-15 लेकर माझ्या मराठीमध्ये येत आहे. मायबाप मराठी लोकांना आनंद वाटतो की हे जर आरक्षण 40-50 वर्षापूर्वी दिलं असतं तर आज माझा मराठा या देशावर प्रगत जात म्हणून 1 नंबरला राहिला असता. माझ्या समाजाला जाणून बुजून यांनी मागे ठेवलं. माझ्या समाजाकडून फक्त निवडून येण्यापुरतं माझ्या समाजावर यांनी प्रेम केलं. निवडून आलं की सोडून दिलं. माझ्या समाजाचा फक्त वापर झाला. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, सरकार कितीही बोलवलं तरी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता नका बर का त्यांच्या नादीला मग तुमच्या लेकरात आणि जातीचं वाटलं. आता नका भावनिक होऊ. वेळ तुमचा पाहुणा म्हणून नका त्याला निवडून देऊ. तुमचे लेकर आणि तुमची जात डोळ्यासमोर यावेळेस असू द्या. माझी तुम्हाला हात जोडून जाता विनंती आहे. माझी जात खूप दिवसाला एकत्र झाली. जर तशी वेळ आली तर माझ्या जातीला हारू देऊ नका. माझ्या जातीला कोणी हिणून बोलल्यानं तो अपमान मला सहन होणार नाही.
मी फक्त तुमच्या लेकरासाठी करतोय. माझी जात हारू देऊ नका. या राज्यातल्या मराठ्यांना बोलून पाडायच्या मारायच्या त्यावर निर्णय होणार आहे. पण माझा मराठा समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी राहा. पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने राहू नका. जर तुम्ही जात सोडून पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने उभा राहिला तर तुमच्या लेकराचं वाटलं तुमच्या हाताने तुम्ही केला म्हणून समजा. तुमचे लेकर तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही. भाजपमधल्या मराठ्यांना त्यांचे लेकर प्रश्न विचारणार आहे. बाबा मला माझ्या भविष्यासाठी आरक्षण पाहिजे होतं. त्यावेळेस तुम्ही पक्षाकडून बोललात. आज मला त्या आरक्षणाची गरज आहे. माझं आयुष्य आणि माझं भविष्य त्या आरक्षणावरती ठरणार आहे. तुम्ही मला आरक्षण का मिळू दिलं नाही. भाजपमधल्या मराठ्यांनी सुद्धा सावध व्हा. काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी सावध व्हा. पक्षाच्या मागास पडून आपली जात पायाखाली घेऊ नका. जर जातीचे लेकर संपले तर तुम्हाला संपायला वेळ लागणार नाही. माझ्या समाजाच्या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा. विरोधात जाणाऱ्या लोकांकडं बारकाईने लक्ष असू द्या. पण कधीच तुमच्या लेकराचा आरक्षणाचा विषय पाठीमागे टाकू नका. राजकारण करत बसू नका. नेता आणि त्या पक्षाला मोठं करत बसण्यापेक्षा तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी आता ताकद सगळे वापरा. मी तुमच्याकडे एवढंच करायला घेऊन आलोय. या भोंगडी बैठकीच्या माध्यमातून वेळ पडली तर कोणत्याही तराला जायची वेळ आली तरी मी जायला तयार आहे. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय माग एक इंच सुद्धा हटायचं नाही. ही शेवटची संधी आहे मराठ्यांना. या संधीचं सगळ्यांना सोडणं करा. माझी पुन्हा तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे. जो काय मराठा निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी ताकदीने उभा राहा. आणि ज्या तारखेला मराठ्यांच्या महाराष्ट्रातली बैठक असणार त्या बैठकीला घराघरातल्या मराठ्यांनी अंतर्वाणी करायला. माणूस कुणीही देवो त्याला हाव न देण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. कारण तिथं मी आणि तुम्ही हारणार नाहीये. तिथं तुमची जात हारणार आहे म्हणून जातीला हारू देऊ नका. एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि आपल्याला आपल्या लेकराला ओबीसीतूनच आरक्षण मिळून द्यायचंय. त्याशिवाय एक इंचही मागे सांगायचं नाही. ही सगळ्यांना मनात फुलगाठ बांधायची आणि उद्यापासून